नमस्कार मंडळी, जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज रमजान सुरू झालेला आहे आणि आज माझ्या चॅनलचा वाढदिवस पण आहे। त्यामुळे मी आज बेसनाचे आणि रव्याचे मिक्स लाडू करत आहे। 2 वाट्या रवा घेतला, 1 वाटी बेसन घेतलं आणि 2 वाट्या साखर घेतलेली आहे आणि पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे। चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवर मी कढई ठेवली आणि त्या कढईमध्ये पाव वाटी मी तूप घालून घेत आहे। आता हे तूप आपलं गरम झाले का नाही म्हणून मी हे थोडंसं रवा टाकून घेतलेला आहे। रवा हा फुसफुसलेला आहे आणि आता मी त्याच्यामध्ये हे रवा टाकून मी आता हे रवा मध्यम आचेवर मी जवळपास 15 ते 16 मिनिट भाजून घेत आहे। मध्यम आचेवर हे रवा भाजून घेतल्यानंतर हा रवा खमंग आणि व्यवस्थित भाजला जातो। असा कडक होत नाही किंवा त्याला असा भुरकट वास येत नाही किंवा करपट वास येत नाही। असं सारखं सारखं हलवत आपण हा रवा जर भाजत गेलो तर हा रवा आपला व्यवस्थित भाजला जातो। थोडा वेळ लागतो पण हा रवा व्यवस्थित भाजला जातो। बघा आपल्या रव्याचा कलर सुद्धा कसा चेंज झालेला आहे। आता आपला रवा हा रवाळ रवाळ दिसत आहे, दाणेदार दिसत आहे। अशा पद्धतीने आपण हा रवा भाजून घ्यायचा। बघा आपला रवा भाजलेला आहे। आता खमंग वास येत आहे, खमंग सुगंध सुटलेला आहे। हा रवा मी ह्या प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड करायला ठेवून देते। गॅसवर कढई ठेवलेली आहे। आता कढईमध्ये जे काही राहिलेलं तूप होतं अर्धी वाटी ती तूप टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये हे बेसनाचं पीठ आपलं टाकून घेतलेलं आहे। आता ह्या बेसनाच्या पिठाच्या तुपामध्ये घालून सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या। बघा आपलं हे बेसन पण व्यवस्थित भाजलेलं आहे, गुठळ्या पूर्ण नाहीशा झालेल्या आहेत। आपण हे कलर तर किती छान आलेला, आपण ते काढून घेतलं, बाजूला ठेवू थंड व्हायला। आता गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये 2 वाटी साखर घातली आणि 2 वाट्याला मी 1 वाटी पाणी टाकून हे आता एक 3 ते 4 मिनिट हे साखर विरघळून घेते। गॅस चालू केलेला आहे। बघा हे साखरेचं पाणी किती गढूळ दिसत आहे। बघा अशा पद्धतीने हे साखरेचं पाणी किती गढूळ झालेलं आहे। त्यासाठी आपल्याला या पाण्याला थोडी उकळी येऊ द्यायची। बघा आपल्या पाण्याला आता उकळी येत आहे। आता आपल्या पाण्याला बऱ्यापैकी उकळी आलेली आहे। अशा वेळेस आपण 1 ते 2 चमचे दूध टाकून घ्यायचं आणि चांगली उकळी येऊ द्यायची। बघा ह्याच्यावर हे घाण साय तयार झालेली आहे। त्याच्यावरचं जे काही साखरेमध्ये जे घाण होतं ते हे बघा कसं वरी तरंगत आहे। ह्याला मळी म्हणतात किंवा साय म्हणतात। हे सगळं घाण आपण काढून घ्यायचं। अशा पद्धतीने हे सगळं पूर्ण घाण हे त्याच्यावरचे ही जी साय आहे ना ते काढून घ्यायची, जेणेकरून आपला पाक हा स्वच्छ होईल आणि आपले लाडू पण पांढरे दिसतील। अशा पद्धतीने मी हे सगळी त्याच्यावरची जी घाण आहे ही काढून घेतलेली आहे। बघा आपल्या पाकाचा कलर सुद्धा कसा स्वच्छ दिसत आहे, सुंदर दिसत आहे। अशा पद्धतीने ही आपण ही मळी काढून घेतलेली आहे। अशा पद्धतीने हे हलवून घ्यायचं आणि बघा हा कलर किती छान आलेला आहे, किती स्वच्छ दिसत आहे आपला हा पाक। अशा पद्धतीने हे आपण करून घ्यायचं सगळं आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा सुंठ टाकून घेतली, सुंठ पावडर। आता हे सारखं हलवत राहायचं, आपल्याला पाक करायचंय। आपण ज्यावेळेस हे चमच्यानं
वरी घेऊन थेंब थेंब खाली सोडतो त्यावेळेस आपल्याला थोडीशी शेवटच्या थेंबाला तार सुटलेली दिसते, किंवा आपण प्लेटमध्ये घेऊन आपण असे थेंब टाकून बघायचे आणि बोटावर घेऊन बघायचं एक तार होते का. अशा पद्धतीनं माझं इथं स्किप झालेलं आहे, दिसलं नाही आहे व्यवस्थितरित्या, सॉरी. अशा पद्धतीनं हा पाक आपला झालेला आहे. आता हे जे आपण बेसन पीठ ठेवलं होतं थंड करायला, हे मी गॅसवर ठेवलेलं आहे. आता एक 2-3 मिनिट आपण गॅस चालू करून घ्यायचा. आता हे पीठ घट्ट होऊन बसलेलं आहे. आता गॅस चालू करून आपण ह्याला थोडं भाजून घ्यायचं थोडंसं. आता बघा हे पीठ थोडं मोकळं मोकळं झालेलं आहे, लिक्विड फॉर्ममध्ये आलं हे पीठ आता. आणि आपण हे रवा भाजून ठेवलेला होता, हा रवा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा. हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं व्यवस्थितरित्या. बघा अशा पद्धतीने हे रवा आणि बेसन एकत्रित करून घेतलेलं आहे, एकजीव करून घ्यायचं. बघा कलर तर किती छान आलेला आहे पहा. अशा पद्धतीने हे सगळं थोडं 1-2-3 मिनिट आपण हे मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचं. आणि आता अजून थोडं 1-2-3 मिनिट भाजून घ्यायचं, जेणेकरून दोन्ही पीठ एकत्रित, रवा आणि बेसन एकत्रित व्यवस्थितरित्या भाजलं जाईल, एकत्रित होईल, एकजीव होईल. अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं. आता गॅस मी बंद करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे साखरेचा पाक जो केलेला आहे तो पाक मी याच्यामध्ये घालून घेत आहे. बघा अशा पद्धतीने हे साखरेचा पाक मी याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. आणि आपल्याला बघितल्यानंतर वाटतं की आता हे जे पाक तर एवढं लिक्विड झालेलं आहे, एवढं हे पातळ झालेलं आहे, आपण आता ह्याचे लाडू कसे करणार. पण ज्यावेळेस हे थंड होतं, थंड झाल्यानंतर हे अगदी रवाळ रवाळ होतं, घट्ट होतं. हे सगळा पाक मी ह्याच्यामध्ये घालून घेते आणि हे थंड करायला ठेवते. थंड गॅस बंद करून ठेवायचा. जवळपास 20 ते 25 मिनिट मी हे ठेवून दिलेलं आहे. अधूनमधून मी त्याला हलवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने हलवल्यानंतर हे असं जे आपलं जे काही लास्टचं जे काही पदार्थ झालेला आहे आपला, तो अशा पद्धतीचा झालेला आहे पहा. असं हे रवाळ रवाळ होतं आणि आपण आता हे जे लाडू करून घेणार आहोत. बघू आता आपले लाडू तयार होतात का. बघा अशा पद्धतीने हे लाडू तयार करून घ्यायचे. आता आपलं पीठ व्यवस्थित झालेलं आहे आणि आपण आता ह्याचे लाडू करून घेऊया. बघा अशा पद्धतीने हे आपले लाडू तयार झालेले. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा.